तर तुम्ही कधीपासून आहे आपल्या स्टॉलवर येत आहे? 2 वर्षापासून मी इथे कंटिन्यू येतोय आणि अप्रतिम बनवतात, भाकऱ्या पण छान बनवतात आणि घरगुती टेस्ट आहे, रिजनेबल रेट आहे, म्हणजे टेस्टी असतात. अच्छा, हा, त्याकरता आम्ही इथे येतो. बरोबर. त्यांच्याकडे आणि आता तुम्ही काय घेतात म्हणजे? मी आता त्यांच्याकडून खरडा चिकन घेतो. तुम्ही इथं जर आता तुम्ही एवढे मेनू बनवतात तर तुम्हाला कोण अशी हेल्प करतो? हेल्प मी आणि माझा नवरा. अच्छा अच्छा, पुन्हा हे काम करणार आहे जेवण करायचं. ते काय हे चिकन मसाला आहे. चिकन मसाला आहे का? म्हणजे चिकन खलबत्ता आहे. चिकन खलबत्ता आहे, हे तुम्ही हाताने बनवलेलं आहे ना? खलबत्त्यामध्ये खलबत्त्यात वाटप केलेलं असते. अच्छा. मसाला आहे. हा प्रॉन्स मसाला आहे का? अच्छा अच्छा, तर मित्रांनो प्रॉन्स मसाला मिळतो. आणि मटन किमा दाखवते बाजूला. मटन किमा आहे तुमच्याकडे? वा वा वा. अजून मटन पाट्यावरच आहे. वाटप आहे ना. अच्छा अच्छा, पाट्यावरचा आपला पाट्यावरचं मटण आहे. दगडीचा आपला पाटा असतो, त्याच्या वाटण होतो. पाट्यावरती पाणी टाकून वाटायचं. अच्छा, पाणी टाकून खलबत्त्यामध्ये वाटायचं. नाही टाकायचं. नाही नाही नाही, बरोबर हे बांगडे बांगडा फ्राय आणि हे सुरमई. सुरमई फ्राय. माझं नाव खडी आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो मित्रांनो. आणि आज आपण आलो आहे काहीतरी स्पेशल आणि काहीतरी युनिक पार्ट ट्राय करणार आहे. तेव्हा आहे चुलीवरचं जेवण मित्रांनो. चुलीवरचं जेवण म्हणजे ते व्हेज, नॉनव्हेज, चिकन आणि मटन पासून सर्व काही भेटतं. मच्छीपासून सर्व काही आहे इथे. तेव्हा ट्राय करणार आहोत मित्रांनो, बघणार आहोत. एक म्हणजे थोड्या अशा आजी आहे, त्यांची आपण आता भेट घेणार आहोत. तर त्या तिथं ओनर आहे, त्या संबंधात सर्व काही छोटा स्टॉल आहे मित्रांनो, पण त्याच्या व्हरायटीज खूप जास्त आहेत. त्या आपण बघणार आहोत काय काय आहेत. तर चला या त्या आजीची भेट घ्याव्या, काय काय आहे तिथे त्याच्या इथे बघूया. तर या. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव यशस्वी बाणे. अच्छा, आणि आपला स्टॉल कधीपासून तुम्ही लावताय तरी पण? आता मला जवळ 15-16 वर्ष झाली इथे या स्टॉलला. एकाच ठिकाणी. अच्छा, एका ठिकाणी 15-16 वर्ष तुम्हाला इथे झाली. आणि तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन्ही तुम्ही विकता का म्हणजे आता? जास्त करून नॉनव्हेजच असतं माझ्याकडे. अच्छा व्हेज कधीतरी म्हणजे असं आषाढी किंवा महाशिवरात्री अच्छा, अच्छा. तर मी व्हेज आणते. बाकी माझ्याकडे नॉनव्हेजच असतं. म्हणजे तुमच्याकडे पुरा म्हणजे नॉनव्हेजच म्हणजे स्टॉल आहे आपला. म्हणजे व्हेज झाला तर कधी उपवासाचा दिवस असेल हा. त्या टायमाला तुम्ही लावला तर ते असतं. अच्छा, आणि आपल्याकडे आता म्हणजे काय काय स्पेशल आहे? माझ्याकडे चिकन खलबत्ता. चिकन खलबत्ता. अच्छा माझं खूप फेमस आहे. म्हणजे माझ्याकडे गिऱ्हाईक येतात तर ते चिकन खलबत्ताच मागतात. अच्छा. आणि हे तुम्हाला कुठेच मिळणार नाही. कुठल्या खायचं हॉटेलमध्ये गेलात ना अच्छा. तरी मिळणार नाही तुम्हाला, कारण ही माझी स्वतःची ओन रेसिपी आहे. अच्छा स्वतः हे वाटप आहे ते खलबत्त्यामध्ये बारीक करते आणि हे करते. अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतः बनवता का? म्हणजे ती जी रेसिपी आहे ती खलबत्त्यामध्ये म्हणजे ते वाटण सर्व होतो आपला. अच्छा, म्हणजे घरगुती प्रकारे पुरा सर्व तुमचं आहे. सगळं आमचं घरगुतीच आहे. म्हणजे आम्ही चुलीवर सगळं जेवण बनवतो. अच्छा. म्हणजे माझं पहिल्यापासून मी ठरवलंच होतं की बिझनेस करायचा, अच्छा. पण जेवण माझं चुलीवरतीच बनलं पाहिजे. बरोबर. बाकी काय गॅसवरती सगळीकडे मिळतात, पण चुलीवरचं जेवण आता कुठे मिळत नाही ना. म्हणून मी आधीच ठरवलं की जेवण करीन तर चुलीवरती करेन. बरं. मी आरे केला होता की आपला हा सर्व जेवण मालवणी पद्धतीचा पुन्हा बनवतात तुम्ही, कारण की तुम्ही खुद्द मालवणीचे आहेत का? मालवणचे आहेत. माझं गाव राजापूर. अच्छा, राजापूरचे आहेत तुम्ही. म्हणजे आपले मसाले बिसाले काय असतील ते मसाले वगैरे पुरे सगळं गावावरूनच आणते मी. तुमचा पहिला मला सांगा की वय काय आहे तुमचं? आता माझं रनिंग आहे 64. 64 रनिंग वय आहे. आणि या वयात पण तुम्ही असं म्हणजे हो करते. भरपूर म्हणजे हार्डवर्कच आहे तसा बोलाय तुम्ही. बाईकवर सगळं सामान एवढं सर्व तुम्ही हा सर्व आता बाईकवरती आणता का? अच्छा अच्छा, म्हणजे रोजचं तुमची डेली रुटीन आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला पार्सल पण चांगल्या प्रकारे म्हणजे हे भेटेल. कंटेनरचा यूज होतो इथं मित्रांनो. पिशवी जास्त सिस्टम नाही, चांगल्या प्रकारे इथं पार्सल तुम्हाला पॅक करून दिला जातो, कारण की याच्यामध्ये प्लास्टिकचे डबे आहेत. आहे ना, स्टँडर्ड एरिया आहे. अच्छा. त्याच्यामुळे असं पिशवीमध्ये वगैरे मी देत नाही. 2 रुपये ह्याला जास्त खर्च झाला तरी चालेल. मग तुम्ही इथं जर आता तुम्ही एवढे मेनू बनवतात तर तुम्हाला कोण अशी हेल्प करतो? हेल्प मी आणि माझा नवरा, आम्ही दोघंच मिळून करतो. बाकी काय पोरं तर जॉबला आहे ना. अच्छा अच्छा, पुन्हा हे काम करणार आहे जेवण करायचं. ते तर आहे. बरोबर. हे शिकलेला, त्यांना कॉम्प्युटर पाहिजे काम अच्छा, करायला. बरोबर. आणि तुम्ही तर किती सकाळी उठताय ह्या कामासाठी? आता हे ना सकाळचं असतं ना, म्हणून मला सकाळी म्हणजे रात्री पण 2-2:30-3 वाजता. अच्छा. आणि सकाळी परत 6च्या आधीच उठायला पाहिजे. अच्छा. आणि इतर वेळेला काय नाही. आणि इतर वेळेला तुम्ही फक्त संध्याकाळी एकट्याच आहेत ते तुम्ही एवढं मेनू बनवतात? हो, मी एकटे सगळं बनवते. अच्छा. जाऊन परत भांडी पण मी एकटीच घासते. अच्छा. कारण रात्री 11 वाजता गेल्यानंतर कोण बाई बरोबर आहे. आणि सकाळी परत मला नाश्ता पाहिजे. बरोबर आहे. भांडी पण मीच घासते. बरोबर बरोबर. आणि आता दाखवू शकाल का आपल्याकडे काय काय हो, भेटतं? दाखवते. हा, दाखवा ना. हे काय आहे? हे चिकन मसाला आहे. चिकन मसाला आहे का? म्हणजे अरे वा. मिक्सरचं वाटप आहे. हा, मिक्सरचा वाटप आहे हा. त्याच्यामध्ये. म्हणजे अच्छा. आम्हाला मालवणी लोकांना कसं जरा वाटप नाही नाही, ते तर आहे. बरोबर आम्हाला एक रसाने हंडीवर रसा नाही करणार. बरोबर बरोबर.
नंतर हे चिकन खलबत्ता आहे. चिकन खलबत्ता आहे, हे तुम्ही हाताने बनवलेलं आहे ना? खलबत्त्यामध्ये खलबत्त्यात वाटप केलेलं असतं. अच्छा पाणी नाही टाकायला, खलबत्त्यामध्ये कुठेच असं वाटप ते. अच्छा, ते तुम्ही मसाला बनवलेला आहे का हो, याचा? हो. तर मित्रांनो हा बघा, स्वतःच्या हाताने बनवलाय, खलबत्त्याने वाटून कांदा खोबरा वगैरे सगळं मिक्सरला नाही टाकत, फक्त हाताने फक्त हाताने बनवलेलंच आहे मित्रांनो हे चिकन खलबत्ता. आणि हा यांच्याकडे खूप चालतो, खूप चालतो. याला डिमांड जास्त आहे मित्रांनो. कधी आलात तुम्ही नक्की ट्राय करा याचा. नंतर प्रॉन्स मसाला आहे. हा प्रॉन्स मसाला आहे का? हो. अच्छा अच्छा. तर मित्रांनो प्रॉन्स मसाला मिळतो. आणि काय प्राइस आहे याची प्रॉन्स मसाल्याची? प्रॉन्स कसे मोठे असतात ना. अच्छा, तर कसे आहे त्याची प्राइस? म्हणजे 170 170 रुपये. आणि ह्याची प्राइस काय आहे? 170 काही घ्या, 170 काही घेतला तर 170 रुपयाला मिळणार आहे का? अच्छा 170 आहे, पण मटणाची पीस कमी येतात, 4 पीस येतात. अच्छा. चिकन ते मटन पण आता आहे का तुमच्याकडे? आहे ना. अरे वा, दाखवा. मटण किमा दाखवते बाजूला. मटन किमा आहे तुमच्याकडे? वा वा वा. अजूनपर्यंत म्हणजे आम्ही चिकनचाच, म्हणजे कोणत्या पण स्टॉल वरती गेलात ना तर चिकनचाच आपण अजूनपर्यंत झालेला, पण चिकन किमा तुमच्याकडे पहिल्यांदा बघतोय स्टॉल वरती. हे मटण किमा आहे. अच्छा. आणि हे पण 170 रुपयाला मिळणार का? हो. अच्छा अच्छा. आपल्याला काय परवडते ना. नाही नाही, बरोबर आहे, भाडं द्यायचं नाही, लाईट बिल भरायचंय. ते तर आहे, बरोबर आहे. आणि खूप रिजनेबल आहे तसं बोलायला गेलं तर. एवढा असं नॉनव्हेज आता कोणत्या स्टॉलवर म्हणजे असं स्वस्त भेटत नाही. हे मटण आहे. अच्छा. हे मटण पाट्यावरचं आहे. वाटप आहे ना. पाट्यावरचा आपला पाट्यावरचं मटण आहे. दगडीचा आपला पाटा असतो, त्या वाटण होतो. पाट्यावरती पाणी टाकून वाटायचं. अच्छा, पाणी टाकून पाणी नाही 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 नाही, बरोबर. पाट्यावरती ते पाणी टाकून वाटलं. अच्छा अच्छा अच्छा. याची पण टेस्ट आहे ना, आपल्यातून आहे. बरोबर. पाट्यावरचा आहे का? अच्छा. नंतर मच्छी फ्राय, मच्छी फ्राय पण असते तुमच्याकडे? अरे वा. आता संपत आले. हे बांगडा आहे ना? हे बांगडा फ्राय आणि हे सुरमई फ्राय. अच्छा मित्रांनो, बघू शकता बांगडा फ्राय, सुरमई फ्राय पण आहे. काय यांचे प्राइस असतात आपल्याकडे? प्राइस आहे 100 100 रुपये सुरमई आणि बांगडा 70 रुपये. 70 रुपये बांगडा, 100 रुपये सुरमई. अच्छा अच्छा. ओला जवळ आहे. ओला जवला पण भेटतो का आपल्या इथे? हो. तर मित्रांनो बघू शकता ओला जवला पण आहे. आणि हा भाकरी सोबत खायला खूप मजा येते. आणि याची काय प्राइस आहे? 100 रुपये. 100 रुपयाला आहे का? तर मित्रांनो एकदम सलसलीत आणि एकदम सुटसुटीत बघू शकता तुम्ही. आणि असा थोडासा होल आहे जवला, बघू शकता मित्रांनो. जो आपल्या घरी बनवतात तोच बनवलेला आहे असा. आणि हे तुम्ही शेगडी इथं आणलेली आहे, ह्याचा काय म्हणजे हे सगळं गरम गरम करायला. अच्छा, गरम गरम देता म्हणजे? कोळशावर भेटतो घरी आणि लाकडं लावतो. अच्छा, म्हणजे कोळशावरती बघू शकता मित्रांनो, कोळशावरती म्हणजे त्यांनी इथं पण आणलेले आहे मित्रांनो. तर हे तुम्हाला गरम गरम खायला देणार. आणि ह्याच्यावरती काय तुम्ही आता हे करताय? आता शिंपले आहेत. शिंपले आहेत का? हे पण तुम्ही ठेवता? शिंपल्या पण ठेवता का? अरे वा वा वा. शिंपला मसाला आहे का? तर मित्रांनो हे बघा, शिंपल्या मसाला पण आहे. छोटासा स्टॉल आहे पण मित्रांनो इथं तुम्हाला भरपूर व्हरायटीज मिळणार आहे त्यांच्या इथे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? प्रदीप पितळे. मी लोढा माजोडातून आलेलो आहे. अच्छा, तर तुम्ही कधीपासून आहे आपल्या स्टॉलवर येताय? 2 वर्षापासून मी इथे कंटिन्यू येतोय. 2 वर्षापासून. अच्छा. आणि तुम्हाला इथे सर्वात जास्त काय असं म्हणजे आवडतं आता इथे? त्यांची ऍक्च्युली चुलीवरची चिकन, खलबत्ता चिकन अच्छा. आणि चुलीवरची बिर्याणी ना ते फेमस आहे. आणि अप्रतिम बनवतात, भाकऱ्या पण छान बनवतात आणि घरगुती टेस्ट आहे, रिजनेबल रेट आहे. आणि तुम्ही इथं आला तर म्हणजे काय म्हणजे टेस्ट करता? तरी पण इथं आला तर तुम्ही काय टेस्ट करता? टेस्ट ना मी घेऊनच जातो. घेऊन पार्सलच घेऊन जातो? नॉर्मली चिकन. अच्छा. चिकनचं छान मिळतं. अच्छा. आणि खलबत्ता चिकनचं स्पेशालिटी आहे. अच्छा. आणि चुलीवरचा बिर्याणी अप्रतिम आहे. अच्छा. आणि फार टेस्टी आहे आणि घरगुती चव आहे. अच्छा. आणि रिजनेबल रेट आहे ते अच्छा. महत्त्वाचं. हो. नमस्कार. काय नाव तुमचं? नरेंद्र शिंदे. अच्छा. कधीपासून इथे येत आहे तुम्ही? तरी 10-12 वर्ष झाली. 10-12 वर्ष झाली. अच्छा. आणि 10-12 वर्षामध्ये तुम्ही म्हणजे काय तुमचा आता फेवरेट झालाय म्हणजे इथे आल्यावर तुम्ही घेता म्हणजे? हो, घेतो. टेस्ट आहे चांगली. अच्छा. काय तुम्हाला आवडतो इथला? बहुतेक डिश सर्व चांगले आहेत. अच्छा. तुम्ही सर्व ट्राय केलाय म्हणजे अजूनपर्यंत? आणि मला काय बोलायचं, आणि प्राइस कशी आहे यांची? म्हणजे रिजनेबल प्राइस आहे ना? अच्छा. आणि तुम्हाला म्हणजे यांच्या इथं खलबत्त्यावरती जो चिकन बनवलेला असतो त्याच्यावर काय तुम्हाला त्यांनी हाताने होममेड केलेला आहे पुरा? सुंदर. अच्छा. चांगलं आहे. अच्छा. अच्छा. आणि तुम्हाला इथं किती वर्ष झाली बोललात? 10-12 वर्ष. 10-12 वर्षापासून म्हणजे इथं तुम्ही येताय? अच्छा. राहायला इथंच आहेत का तुम्ही? हो. अच्छा अच्छा. थँक्यू. नमस्कार काका. काय नाव तुमचं? हरीश कदम. अच्छा. आणि कधीपासून येत आहे? अच्छा. आणि म्हणजे तुम्हाला इथं जास्त फेवरेट डिश तुमच्या आता कोणती झाली आहे? तुम्ही
मटन किमा आणि चिकन. अच्छा, आणि इथं चुलीवरचं सर्व तुम्हाला जेवण भेटतं म्हणजे, तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय बोलायचं आहे? फार छान बनवतात. अच्छा. टेस्टी असतं. अच्छा, आणि प्राइसच्या हिशोबाने तुम्ही काय बोलाल? आणि रेटच्या हिशोबाने थोडं रिजनेबल आहे अच्छा बाहेरच्या. अच्छा, आणि तुम्ही म्हणजे इथनंच आलात का ठाण्याचेच तुम्ही? अच्छा, थँक्यू. आणि आता काय घेतात तुम्ही? बऱ्यापैकी म्हणजे टेस्टी असतात. अच्छा, हा, त्याकरता आम्ही इथे येतो. बरोबर. त्यांच्याकडे आणि आमचे मित्रमंडळी पण भरपूर अच्छा. इथून घेऊन जातात. बरोबर आहे. आणि तुम्ही पण टेस्ट करा. हा, ते तर काय हरकत नाही. आणि आता तुम्ही काय घेतात म्हणजे? मी आता त्यांच्याकडून ना खरडा चिकन घेतो. अच्छा, आणि जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तुम्ही तेच खाता का? नाही, दुसरं पण असतं. अलग अलग पण घेता. आणि तुम्हाला प्राइस कशी वाटते यांची? ठीक आहे ना, प्राइस रिजनेबल. आपण बाहेर का हॉटेलमध्ये गेलो त्याच्यापेक्षा हो हो हो, ते तर असतं. त्यांच्याकडे आणि घरगुती असतं. बरोबर बरोबर. चुलीवरचं हे जेवण. हे बरोबर आहे. त्याच्याकडे तुमचा असा वाराला मेनू चेंज होतो की? नाही रोजचं माझं हे असं फक्त रविवारी चिंबोऱ्या खेकडे अच्छा. किंवा काय ते शिंपल्या शिंपल्या वगैरे. अच्छा. रविवारी असतं. नाही तर डेली मेनू हाच असतो हो, आपल्याकडे. चिकनाचं हे वडे आहेत. वडे पण आहेत का? अरे वा वा. मित्रांनो बघू शकता, चिकन वडे खायची मजा फक्त ह्या स्टॉलवर तुम्हाला आहे ना, ते पण ठाण्यामध्ये मित्रांनो. आणि ह्या भाकऱ्या आहेत, बघू शकता मित्रांनो, भाकऱ्या बघा एकदम पातळ आणि सळसळीत भाकऱ्या आहेत. त्याच्यावर तुम्हाला एक पण नाही डाग दिसणार आता भाकरीवरती आपल्या. हे पण तुम्ही बनवता का? भाकऱ्याला बाई येते फक्त. भाकऱ्यांना बाई येते भाकरीला का? बाई आहे. वडे भाकऱ्या मी करते. खूप छान आहेत, पावासारख्या सॉफ्ट मला वाटल्या असं थोड्या. आणि तुमच्याकडे म्हणजे आता सर्व एवढंच आपला मेनू म्हणजे आठवड्याला हेच असतं फक्त कधीतरी सणाला म्हणजे काय असा उपवासाचा वार असेल तेव्हा तुम्ही व्हेज ठेवता फक्त. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे, थँक्यू. तर मित्रांनो बघू शकला असाल तुम्ही की आपण किती मेनू बघितले, आणि त्या आजी आहेत वयस्कर आहेत म्हणजे 65 चालू आहे, आणि ह्या वर्षात ते म्हणजे त्या एवढं हार्ड वर्किंग करतायत आहे मित्रांनो. बघू शकता किती म्हणजे एवढ्या वयातच माणसं एवढं असं काम करू शकतात. तर मित्रांनो हे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला यायचं झालं ना तर तुम्हाला मागे ऍड्रेस दिला आहे मित्रांनो, राजमाता वडापाव आहे त्याच्या समोर जस्ट स्टॉल लागतो. म्हणजे स्टेशनवर ना फक्त 7 ते 8 मिनिटाचा फक्त अंतर आहे. त्या 7 ते 8 मिनिटांमध्ये या आणि आपल्या जेवणाचा आनंद घ्या. अस्सल कोकणी पद्धतीने जेवण आहे, मालवणी पद्धतीचे जेवण आहे, आणि हाताने बनवलेला म्हणजे यांचा खलबत्ता चिकन म्हणजे स्वतःने बनवलेला आहे मित्रांनो. खलबत्त्यात ना पाण्याचा वापर केलेला नाही काय. या तुम्ही एक दिवस टेस्ट करा. अशी काय तुम्हाला जर चव असेल, तर तुम्हाला जर खायचं पण असेल तर नक्की या स्टॉलवर व्हिजिट करा मित्रांनो, भेट द्या. तर भेटू अशा एक नवीन व्हिडिओ मध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल ना मित्रांनो तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तर चला भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ मध्ये.